नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर ते गोवा या शक्तीपीठ एक्सप्रेसवेचा एक अपडेट बघणार आहोत। आता या महामार्गाच्या मार्गात बदल झाला असून आता तो एकूण 12 जिल्ह्यातून जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील गावांची यादी आणि इतर काही जिल्ह्यातील गावांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, MSRDCने या शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट म्हणजे संरेखन अखेर निश्चित केले आहे। या अलाइनमेंट नुसार हा शक्तीपीठ मार्ग आता 760 किलोमीटर ऐवजी 805 किलोमीटर लांबीचा असणार आहे। यासाठी MSRDCने अलाइनमेंट अंतिम करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे। तर दुसरीकडे या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा DPR तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे। संरेखन आणि आराखडा शक्य होईल तितक्या लवकर मंजूर करून MSRDCने प्रयत्न करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। नागपूर आणि गोवा दरम्यान बांधण्यात येत असलेला हा शक्तीपीठ एक्सप्रेसवे देवी महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रादेवी या शक्तीपीठांना जोडणार असून हा मार्ग तुळजापूर, माहूर, अंबेजोगाई शक्तीपीठ, कोल्हापूर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग, नांदेड साहिब, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गंगापूर आणि औदुंबर या तीर्थक्षेत्रांना जोडला जाणार आहे। या महामार्गाच्या उभारणीसाठी 86,000 कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे। यापूर्वी एकूण 4 राष्ट्रीय महामार्ग गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून आता आणखी एक राष्ट्रीय महामार्ग जाणार असून या महामार्गामुळे मोहोळ तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाची संख्या आता तब्बल 5 झाली आहे। शक्तीपीठ एक्सप्रेसवे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गाच्या संपादित क्षेत्रात मोहोळ तालुक्यातील क्षेत्राचा पण समावेश होत असल्यामुळे मोहोळ तालुक्याची दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी कनेक्टिव्हिटी आता आणखी अधोरेखित होणार आहे। यापूर्वी मोहोळ तालुक्यातून मुंबई ते हैदराबाद, मोहोळ ते पंढरपूर आणि आळंदी, सोलापूर ते सांगली, कोल्हापूर आणि विजापूर असे 4 महामार्ग गेले आहेत। हा महामार्ग MSRDC कडून पूर्ण होणार असून या महामार्गाच्या पूर्णत्वासाठी सध्याचे सरकार युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे। या महामार्गासाठी मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी, डिकसळ, भोयरे, घाटणे, मोहोळ, पोखरापूर, तांबोळे, सौंदणे, टाकळी, सिकंदर यासह अन्य गावातील क्षेत्र पण संपादित होणार आहे। याबाबत संपादित होणाऱ्या संभाव्य क्षेत्रांचे गट क्रमांक असलेली यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीच्या संपादनातून मोठी रक्कम मिळेल अशी आशा वाटत असल्यामुळे या महामार्गाचे काम कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। दळणवळणाच्या सोयी सुविधांच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रात अव्वल ठरत आहे। रेल्वे मार्गांचेही विस्तृत जाळे तयार झालेले असल्यामुळे या जिल्ह्याच्या विकासाला झपाट्याने चालना मिळत आहे। सप्टेंबर 2022 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते गोवा या द्रुतगती मार्गाची घोषणा केली होती, तर महाराष्ट्र सरकारने 2023 आणि 24 या आर्थिक वर्षांसाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने या ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेला मंजुरी दिली आहे। यासाठी अहवाल तयार करण्याचे कामही यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे। हा महामार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून हा महामार्ग जाईल आणि पुढे तो गोव्याजवळ महाराष्ट्र हद्दीला जोडला जाणार आहे। या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याबाबतचे निर्देश राज्य रस्ते विकास महामंडळाने यापूर्वीच दिले आहेत। तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची अंतिम मुदत 2029 आणि 30 आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।